नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही पाहताय जनता न्यूज। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा चेहेल येथे बौद्ध बांधवावर तेथील जातीयवादी मनोवृत्तीच्या लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली होती। या प्रकरणाची मंगरुळपीर पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जातीयवादी मानसिकतेच्या आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु बौद्ध बांधवावर दरोडा टाकणे यासारखे खोटे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने अखेर वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी समाज पेटून उठल्याने मंगरुळपीर पोलीस स्टेशनला हजारोच्या संख्येने 18 सप्टेंबर 2025 रोजी निवेदन देऊन खोट्या प्रकारचे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। म्हणूनच आपले शांततेच्या मार्गाने सुरू आहे। शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झालं। संविधानाप्रमाणे म्हणा की प्रमाणे म्हणा पोलिसांसमोर जी तक्रार येते प्रायव्हेसी घ्यावीच लागते। आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती अर्धगाव या साईडला अर्धगाव या साईडला साहजिक दोन गटामध्ये झालेले वाद ज्याप्रमाणे तक्रारी येतात तक्रारी दिल्या जातात त्यांची तपासणी केल्या जाते। जो काही प्रकार झाले असतील तो वैद्यकीय तपासणी रेकॉर्डवरती आला ही फॅक्ट होती, परंतु त्याच्यानंतर एकाचे 2 सांगणे 2चे 3 सांगणे हे प्रकार तक्रारीमध्ये मॉब केसेसमध्ये बऱ्याच वेळेस होत असतात। आपल्यालाही चांगल्या प्रकारचे अनुभव आहे आणि त्या प्रकार हा याच्यामध्ये दिसून आला। हा जर आम्हाला दिसून आला नसता तर आम्ही वारंवार पिशेअर घेतला असता, काहीतरी रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु दादांचं ती कुठे तक्रारच जर त्या आशयाची दिसून येत नाही आणि घटनास्थळी जाऊन तो प्रकार घडलेला दिसून येत नाही, साक्षीदार त्या प्रकारची मिळत नाही, हा म्हणजे प्राथमिक तपास ज्याला आपण म्हणतो प्राथमिक तपास झालेला आहे। बरोबर आहे। राजकीय दबाव असला की तुम्ही लोक थोडसे त्यांच्या अनुषंगानं आता तो 395 झाला। जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम। पहा सदैव जनता न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा।